हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. रामकृष्ण हरी. प्रयागराज येथे तीर्थस्थानावर जाऊन आल्यानंतर पुन्हा एकदा माऊलीच्या अभंगांना घेऊन आपल्या समोर, हरिपाठाच्या अभंगांना घेऊन मी आपल्या समोर येतोय. जायच्या दिवशी बरीचशी गडबड झाली होती, त्यामुळं तिथे मन असं बोलण्यात सांगण्यात लागत नव्हतं. प्रवास झाला, परत आलोय, 2 दिवसाचा खंड पडलाय आणि या खंडानंतर मी आपल्याशी परत बोलतोय. माऊलीच्या त्याच अभंगावर आपण बोलूया ज्यावरती आपण बोलत होतो. तिथे बोलता बोलता शुकाचार्य, शुक्राचार्य अशा बऱ्याचशा गडबड झाल्या होत्या. माऊली या अभंगामध्ये हरिवंश पुराण हा शब्द वापरतात. मला प्रश्न पडतो, हरिवंश पुराण हा पुराण कुठे अस्तित्वातच नाहीये, मग माऊली हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन असा शब्द का वापरतात? आणि पुढे हरिविन सौजन्य नेणे काही. हरिवंश पुराण असं कोणतंही पुराण अस्तित्वात नसताना माऊली हा शब्द का वापरतात? बघा, माऊली सगळ्या पुराणांना एकच नाव देतात, हरिवंश पुराण. हरी आणि त्याच्या लीलांचे वर्णन ज्या पुराणात आहे, त्याच्या सगळ्या घरच्यांचं वर्णन ज्या पुराणात आहे, ते हरिवंश पुराण. म्हणजे केवळ हरीच्या लीलांचं पुराण ऐकून जमणार नाही, तर हरीनी वेगवेगळ्या वंशात जिथे जन्म घेतला आहे त्या वंशाचं पुराण सुद्धा ऐकणं आवश्यक आहे. ज्या पुराणात हरीच्या लीला आहेत, वेगवेगळ्या वंशातल्या लीला आहेत, जसं आपलं रामायण आहे, जसं आपलं भागवत कथा आहे, हरीच्या लीलाचं तो पुराण आहे. ते या सगळ्या कथांना जो ऐकतो त्याला हरिविन सौजन्य नेणे काही ही अवस्था प्राप्त होते, हरीचं सौजन्य मिळतं. बघा, जो नामसंकीर्तनामध्ये अडकून राहतो, नामसंकीर्तनात गुंतलेला असतो, त्याच्या सोबत हरी कसा वागतो बघा. ज्या शुकाचार्यांनी हरिकथेची गोडी स्वतःला लावून घेतली त्यांचा उद्धार झाला. ज्या शुकाचार्यांनी ज्यांना हरिकथा सांगितल्या, भागवत कथा सांगितल्या, त्यांचाही उद्धार झाला. म्हणजे हरिकथा ऐकून क्रौंच उद्धरला, हरिकथा ऐकून परीक्षित तरला, हरिकथा ऐकून जन्मेजय तरला, हरीचं श्रवण ऐकून गजेंद्राचा मोक्ष झाला, मत्स्येंद्राचा मोक्ष झाला. या प्रत्येकाला खूप छान काही मिळालं आयुष्यात, असं काही मिळालं जे विसरता येणार नाही. म्हणून हरिकीर्तनाच्या सौजन्य इतकं दाखवतो हरी, इतकं काही देतो. द्रौपदी, राधा, जनाबाई, आवडाबाई, किती नावं सांगू, किती नावं. म्हणजे ती गणिका म्हणून काम करणारी आमची संत कान्होपात्रा, हरणीचे पाडस व्याघ्रेधरी येले मज लागी झाले तैसे आता म्हणून विठ्ठलाची आर्त हाक करणारी, जी हरिकथेमध्ये रममान आहे. जनाबाईच दळायला, कान्होपात्रेला वाचवायला, आवडाबाईचा पायातला काटा काढायला, या सगळ्यांसाठी हरी धावून आलाय. जो त्याच्या कथांच्या मध्ये रमतो त्याच्या सोबत हरी चांगलंच करतो. म्हणून जो हरिकथेत रमलाय त्याच्या आयुष्याचा उद्धार होऊन जातो. श्रोताही तसाच असायला हवा, श्रोताही तसाच असायला हवा. श्रोत्याचे 2 प्रकार आहेत, एक प्रवर श्रोता आणि दुसरा अवर श्रोता. अवर श्रोता म्हणजे काणी पडतंय ते ऐकतो. आपल्याकडं बरीचशी माणसं गावात पोथी चालू असते, हरिविजय, भक्तिविजय, रामायण, महाभारत, आणि संध्याकाळच्या वेळेला काय करायचं जेवण झाल्यावर असा प्रश्न ज्यांना असतो ते जाऊन तिथे कथा ऐकतात. वाती वळता वळता इतक्या वेळ वाती वळायच्या की आपल्या वाती वळणं व्हावं यासाठी ते जायचं. दुर्वा निवडता याव्यात यासाठी ते जायचं आणि बसून निवांतपणे जे जे पडेल ते ऐकून घ्यायचं. हा अवर श्रोता. याला बसून ऐकलं पाहिजे यासाठी जो जातो तो, वेळ जात नाही म्हणून जो हरिकथेला जातो तो अवर श्रोता. त्याला काही देणं घेणं नसतं. प्रवर श्रोता खूप महत्वाचा आहे आणि या प्रवर श्रोत्याचेही पुढे 3 भाग पडतात. ती कोणती?
एक चातक श्रोता, दुसरा हंस श्रोता, 4 भाग पडतात ना. एक चातक श्रोता, दुसरा हंस श्रोता, तिसरा शुक श्रोता, चौथा मीन श्रोता. आता या 4ही प्रकाराच्याकडे आपण नीट बघितलं पाहिजे. कोणता श्रोता कसा असतो. चातक श्रोता काय असतो, त्याला बाकीच्याशी काही देणं घेणं नाहीये. तो सगळ्या गोष्टी टाळतो आणि फक्त हरीच्या, श्रीकृष्णाच्या ग्रंथांचं श्रवण करतो. तो बाकी पुराणांकडे बघत नाही, बाकी पोथ्यांकडे बघत नाही, बाकी कशाकडे बघत नाही. जसा चातक पक्षी इतर पावसाकडे दुर्लक्ष करतो आणि पडलेल्या पावसाचे पहिले थेट इतर पाण्याकडे दुर्लक्ष करतो आणि पावसाचं पाणी थेट आपल्या चोचीत साठवून देतो. चातक असतो ना तो, वाट पाहत असतो पाऊस पडण्याची. आणि जसा पाऊस पडायला लागतो तशी चोच आवासून उभा राहतो. थेट पावसाचं पाणी तो पिऊ लागतो. तो चातक. जगात पाणी आहे ना, तलाव आहेत, विहिरी आहेत, साठलेलं पाणी आहे, तो नाही पित. तो पावसाचंच पाणी पितो. म्हणून चातकासम वाट बघणे याला म्हणतात. तो बाकी सगळ्या पुराणांच्याकडे, बाकी सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जो फक्त हरीच्या ग्रंथांचे श्रवण करतो तो चातक श्रोता. दुसरा हंस श्रोता. हा ग्रंथांमधल्या कथांचा, ज्ञानाचा सारासार विचार करतो. जो योग्य काय अयोग्य काय हे बघतो तो हंस श्रोता. तिसरा शुक श्रोता. हा श्रोता फार छान आहे. शुक श्रोता तो भक्तिभावाने अगदी मन लावून कथांचं श्रवण करतो आणि त्यानंतर आपल्या मनात पडलेले प्रश्न फार गोड पद्धतीने विचारतो. नुसता विचारणं वेगळं. आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या खूप आहे. सवाल तो पूछे जाएंगे ना, सवाल तो पूछे जाएंगे म्हणत वाटेल ते विचारतात. वाटेल ते, तसं नाही. जो गोड प्रश्न विचारतो त्याला प्राप्तीची भाषा करतो तो शुकश्रोता. आणि शेवटचा प्रकार म्हणजे मीनश्रोता, मासा या प्रकारातला, जो अगदी निमूटपणे कथा ऐकतो, अवाक्षर बोलत नाही, त्याच्या रसा स्वाद घेत राहतो आणि त्याच रसामध्ये पाण्यात जसा मासा मुक्तपणे, स्वैरपणे, सुरक्षितपणे फिरत असतो तसा तो त्या हरिकथेच्या पाण्यामध्ये, जलामध्ये स्वतःला फिरवत असतो. या प्रकारचे श्रोते होऊन हरिकथा ऐकली पाहिजे असं माऊली सांगतात. आणि बहुतेक अशाच श्रोत्यांना जे 3 प्रकारची संकीर्तन असतात, नुसते संकीर्तन नाही, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन आणि नाम संकीर्तन. प्रभूच्या गुणांचे गाणे, गोडवा गाणे, गुणसंकीर्तन. प्रभूंच्या लीलांचा गोडवा गाणे, लीला संकीर्तन. प्रभूच्या नावाचा गोडवा गाणे, ते नाम संकीर्तन. अशा स्वरूपाच्या संकीर्तनामध्ये जो सहभागी असतो असा प्रवर श्रोता, जो आपल्या आयुष्याचं भलं करून घेत असतो, जे परीक्षिताचं झालं होतं. पुढे ऐकूया. आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मनोमार्गे गेल्यावर काय होतं, त्याची अवस्था काय होते हे जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.